लय दमछाक झाली. आणि लालबाग परळ इज बॅक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. गणपती बाप्पा आणि पुढच्या वर्षी ज्या उत्सवाची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो तो उत्सव येतो आणि असा पटकन निघून जातो. आज आहे अनंत चतुर्दशी आणि तारीख आहे 6 सप्टेंबर. आता मी आहे मुंबईतील लालबाग परळ येथे आणि वाजलेत सकाळचे 7:30. आज अनंत चतुर्दशीतील सकाळपासून या ठिकाणी विसर्जनाचा माहोल असणार आहे आणि ही आपली अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाची पहिली व्हिडिओ आहे. इथे आपण आता मागे बघू शकतो 7:30 वाजल्या. तसा भरपूर गर्दी आहे म्हणजे मंडळाच्या आतमध्ये, पण बाहेर रस्ते तसे मोकळे आहेत आणि हेच रस्ते 12-12:30 वाजता असे होतात ज्या ठिकाणी आपण उभे राहू शकत नाही. कसं आहे की हा गणेश उत्सव आपल्याला खूप साऱ्या आठवणी देऊन गेला, खूप सारा उत्साह देऊन गेला. आजचा दिवस नक्की मस्त आहे पण तेवढा भावनिक पण आहे, कारण आपला बाप्पा आता आज जाणार आहे आणि आज वर्षभराने येणार आहे. पुढची आतुरता ही उद्यापासूनच आपली सुरू होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. तर चला गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला आता आपण पहिल्यांदा आलो आहोत मुंबईच्या राजाजवळ. कारण पहिला गणपती तोच निघतो. आता 8 वाजता त्याची बरोबर आरती असणार आणि तो विसर्जनासाठी गिरगावच्या ठिकाणी निघणार. चला मुंबईच्या राजाचा विजय असो. तर हे बघा आता या ठिकाणी मुंबईच्या राजाची या ठिकाणी आरतीला सुरुवात झाली आहे. समोर आपण बघू शकतो या ठिकाणी रथ आहे जी पूजेची मूर्ती असते ती याच्यावरून जाते. आता आपण जात आहोत पहिल्या आरतीसाठी. दैवी दैत्य सागर मंथन पै केले त्यामागी अवते तहल सापडले तेत्वा आसुर पावना प्रसन्न केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. आता आपण गणेश गल्लीच्या बॅक साईडला आलोय. बॅक साईडला येण्याचं कारण म्हणजे गणपती इथे मागच्या बाजूने निघणार आहे आणि इथे आता आरतीसाठी सर्व थांबलेले आहेत. तर हे बघा आता आरती इथे संपत आलेली आहे आणि या ठिकाणी पुष्पवृष्टीची तयारी होते. खूप मस्त अशी पुष्पवृष्टी केलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो विश्वविक्रमी मुंबईचा राजा गणपती बाप्पा मोरया.
आता इथे आपण बघितलं की मुंबईचा राजा हा गिरगावच्या दिशेने निघालेला आहे आणि भरपूर गर्दी आहे, भरपूर पाऊस आहे आणि लोकांचा उत्साह पण तेवढाच. आणि मी कायम सांगत आलेलो आहे, हेच गणेशोत्सवाचं वेळ आहे आणि ते अनुभवल्याशिवाय समजत नाही. तर बघा इथे आपण बघू शकतो सर्व पोलीस यंत्रणा सज्ज होते आहे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचा गणेशोत्सव हा निर्विघ्नपणे पार पडला आणि त्याच्यामध्ये काही असे आहेत ज्यांचा खूप मोठा वाटा असतो आणि त्याच्यातच असे की मुंबई पोलीस, इतर सुरक्षा दल म्हणा, सफाई कर्मचारी, BMC सर्व यंत्रणा, मूर्तिकार, गणेशोत्सव समिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी जे सर्व स्ट्रीट स्टॉल वगैरे सर्वांनी लावले होते ते लोक. कारण यांच्याशिवाय हा उत्सव अशक्य होता, कारण एवढी गर्दी, एवढा उत्साह असताना कोणीतरी नियंत्रणासाठी पाहिजे होतं ते होते. आता आपण जात आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्याकडे, कारण चिंचपोकळीचा चिंतामणी तो दुपारी निघतो, म्हणजे उशिरा निघतो. आरतीच्या कालावरती विसर्जनासाठी जाणारा हा मंडळ आहे. तर आता आपण तिकडे पहिलं दर्शन घेऊया, नंतर बाकीचे बघूया. आता आपण पोहोचलो आहोत विसर्जन सोहळ्याच्या इकडे, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या. चला आता इथे नाश्त्यासाठी या, थोडंसं नाश्ता करून घेऊया. नंतर इथे गणपती निघाले की नंतर खायला मिळणं मेदूवडे घेतलेले आहेत आणि हे सगळे स्ट्रीट स्टॉल आहेत ते आपल्याला आगमनाच्या वेळेला, दर्शनाच्या वेळेला आणि विसर्जनाच्या दिवशी आपल्याला कामाला येतात. पाऊस पडतो आणि गरम गरम आहे. आता आपण आहोत या लालबागच्या सिग्नल जवळ आणि समोर आपण बघू शकतो श्रॉफ बिल्डिंगची पुष्पवृष्टी आहे. म्हणजे येणारा प्रत्येक गणपती हा या ठिकाणी थांबवून इथे पुष्पवृष्टी केली जाते. पुष्पवृष्टीची तयारी चालू आहे आता, कारण सकाळ आहे म्हणून, आणि इथे भारी असते आणि इथे पण गर्दी असते. आणि बघा सर्व तयारी अनंत चतुर्दशीची. आणि आज विसर्जन आहे हे माहीत असताना पण भरपूर साऱ्या प्रायव्हेट गाड्या या लालबाग परळच्या दिशेने येत आहेत आणि भरपूर ट्रॅफिक झालं आहे, चालायला पण जागा नाही आहे. आणि इथे मी आता सर्व टॅक्सींच्या मधून वगैरे आता चाललो आहे तेजुकाच्या गणपतीजवळ. भेटलेला आहे. थँक्यू गणपती बाप्पा.
तर आता आपण आलो आहोत काळा चौकीच्या महागणपतीजवळ. तर बघा इथे आपण काळा चौकीचा महागणपती बघू शकतो. सर्व या ठिकाणी अजून तयारी चालू आहे. तरी बघा आता आपण पोहोचलो आहोत रंगारी बदक चालच्या गणपतीजवळ आणि आपण आलो आणि रंगारी बदक चालचा गणपती इथे हा प्रवेशद्वाराजवळ आलेला आहे. विसर्जनाला अशा प्रकारे काही ना काही देखावे करत असतात. दरवर्षी विसर्जनाला असा रथ असतो आणि रंगारी बदक चालचा इथे आपण बघू शकतो. गणपती ते बाहेर निघालाय पुढच्या वर्षी पुन्हा यायला. आणि इथे आता काळ्या चौकीचा महागणपती छोट्याशा चाळीतून बाहेर येतोय. शिरा पोचलो. तर आता आपण बघितलं तो काळा चौकीचा महागणपती बघितला. त्या छोट्याशा चाळीमधून आगमनाच्या वेळेला आतमध्ये जातो आणि त्याच चाळीतून विसर्जनासाठी बाहेर येतो. आणि त्या आतमध्ये जाताना आणि बाहेर येताना हे बघण्यासाठी भरपूर गर्दी होती. आणि ॲक्च्युली मी या ठिकाणी नव्हतो, रंगारी बदक चालच्या इथे होतो आणि मला तसं समजलं की गणपती निघालाय म्हणून लय दमछाक झाली. बघा विश्वविक्रमी मुंबईचा राजा, मुंबईच्या राजाचा. तर हे बघा आता लागोपाठ सगळे गणपती आता लागणार आहेत. लालबागचा राजा या साईडने बाहेर आलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळे गणपती होल्डला होते. इथे कृष्णनगरचा राजा आणि त्याच्या मागे प्रगतीचा आहे जो माटुंग्यावरनं आलाय. तर हा बघा इथे आलेला आहे प्रगतीचा गणपती. ऍक्च्युली माटुंग्यावरनं आलेली मूर्ती आहे आणि खूप मस्त वाटते. अरे गणपती बाप्पा मोरया.
आता आपण आगमनामध्ये आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आता लालबागच्या राजाच्या गेटच्या समोर पलीकडे होते. प्रचंड चेंगराचेंगरी होती. मी लालबागच्या राजाची सेपरेट व्हिडिओ केलेली आहे, ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेलच. आता ॲक्च्युली लालबागचा राजा निघाला ना यावर्षी खूप लेट झाला आणि त्याच्यामुळे बाकीचे जे मंडळ होते ना बॅक साईडला तर सगळ्यांना यावर्षी खूप उशीर झाला. आता आपण जात आहोत परळच्या राजाच्या इकडे. जय श्रीराम. जय श्रीराम. यावर्षी आपण बघू शकतो प्रभू श्रीरामाच्या रूपामधला हा गणपती होता नरेपाटचा आणि खूप भव्य मूर्ती आहे. ॲक्च्युली ही मूर्ती या बाजूने आणलेली आहे दुसऱ्या बाजूनी, कारण की हा गणपती आहे तो भारतमाताच्या इकडे सिग्नलच्या इथे ब्रिजच्या खालून जाऊ शकत नाही. खूप मस्त भगवा जल्लोष या ठिकाणी झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नरेपाटचा राजा आपण बघू शकतो, परळचा राजा. खूप 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 प्रचंड असा जनसमुदाय आहे या ठिकाणी. भरपूर गर्दी, भरपूर. गणपती बाप्पा मोरया. अरे बघू शकतो आपण बाप्पा चालले गावाला जैनपणे ना आम्हाला. खूप सुंदर अशी मूर्ती परळच्या राजाची. गणपती बाप्पा मोरया. तर इथे आपली सबस्क्रायबर फॅमिली भेटलेली आहेत. नमस्कार दोघांना पण. हा थँक्यू थँक्यू. हा यावर्षी दररोज टाकले होते, बघितले की नाही? हा काय गणपती बघण्यासाठी. अच्छा, इथे जास्त पुढे जाऊ नका, आता गर्दी वाढलेली आहे. तुम्ही जिथे उभा आहात ना तिथून तुम्हाला चांगलं दर्शन होणार आहे. हा ठीक आहे, चालेल. काळजी घ्या. गणपती बाप्पा. चला बाय बाय. गेल्या वर्षी पण आपण भेटलो होतो ना. हा ठीक आहे चला बाय. तर चला मित्रांनो, आता मुंबई गणपती विसर्जनाची पहिली व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. सकाळी 7 वाजता आलो होतो, आता वाजले 2. आता मला भूक लागली आहे, आता काहीतरी खातं पितो, नंतर आपल्या पुढच्या दौऱ्याला सुरुवात करतो. आणि आता 2 वाजलेले आहेत आणि लालबाग परळ इज बॅक. गणपती चालले गावाला. प्रचंड गर्दी आहे. शनिवार आहे आज प्रत्येकाला सुट्टी पण आहे. प्रत्येकाचा आनंद घेण्यासाठी आलेला आहे. जे लोक आले नाही भरपूर असे होते की पहिल्यांदा या ठिकाणी आले होते. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे भरपूर लोकांना चक्कर पण येत होती, प्लस चोरांचा पण सुळसुळाट अशा ठिकाणी गर्दी असते ना की त्यांना फायदा होतो. मोबाईल चोरणं वगैरे, चोरांना मारणं वगैरे हे सगळं चालू होतं. आता आपले गणपती बाप्पा या ठिकाणी चालले. आपण आता घरी नाही चाललो, आपण घरी नाही जाणार. आपला उत्सव आहे तो 24 तास चालू झालाच पाहिजे. आता आपण पुढच्या दौऱ्याला जातोय. तर आवडलं मी इथे समोर आवडलं कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओ. गणपती बाप्पा आणि पुढच्या वर्षी